नमस्कार भावांनो बहिणींनो, तुमच्या कमेंट खूप छान होत्या बरं का. रात्री मला कमेंट खूप लईच आवडल्या. तर माई देखत मी बऱ्याच मोठ्याल्या पोरायला वाचायला लावल्या. त्या 4-5 पोरं बोलविले घरी, 2 बाजा टाकल्या तिथं आणि पोरायला म्हणलं, पोरायनो माझ्या कमेंट वाचा. पोरं म्हणले बरं. तर मग पोरं पण लय बोलले तिला, ही तुमची पद्धत नाही, हे असं करू नाही तुम्ही. तर बोलली नाही, काय उत्तर द्यायना, काय नाही. लयच येडी केली भलतीच 2 बहिणीनं. पुण्यावालीनं इथं एक बहीण राहते, हिनं येडं केलं ह्याच्या लेकराईनं. माझी मोठी बहीण भोळी आहे, तिला कळत नाही, सांगितलं तरच कळतंय, नाही तर असं स्वतः नाही. तिचे लेकरं बी असे मला त्रास देत नाहीत, आणि मोठी बहीण बी त्रास देत नाही, आणि एक भाऊ बी त्रास देत नाही मला. पण हे बाकीचे नातेवाईक जे आहे चुलते मालते मला चांगले येतं, गाव बी चांगलं आहे. फक्त ह्या 2 बहिणीचा जर मला त्रास ह्याच्या लेकरायचा आणि 2 बहिणीचा लयच त्रास ह्या. काय सांगा, वापर ह्यानेच केलाय बरं का माझा, ह्या दोघीनंच केलाय, पण ह्यानेच माझा तमाशा केलाय बघा. तर हेडीमध्ये येऊ नाही येऊ माझी माय आता डोकं इचरलंय तिनं, आणि तोंड धुतलंय, चहा पिऊन बसली आता. हो का दाखवी ती तेव्हा का ती डोकं बी काही इचरलंय आणि बसली. पाणी ठेवलंय आंघोळीला, तर म्हणली मला नाही आंघोळ करायची. पण मी रानात गेले की करते आंघोळ. आता हातानं आंघोळ करायली, हातानं जेवण करायली, आता चलायली, आता मुळीत कमी झालाय, किडनीचा आजार कमी झालाय, सगळं चांगलं झालंय भावांनो बहिणींनो. आता घेऊन खायली हातानं. मला लय रानातून येऊन तिला जीव घालावं लागत होतं, आंघोळ घालावं लागत होती. आता सगळं हातानं करायली. तर मला खूप चांगलं वाटायले. नाही बोलू द्या, सुखाची तर आहे, माझ्यापाशीच आहे ना, सुखाची तर आहे ना. आणि मला एका ताईची कमेंट आली या की माझी शपथ आहे तुम्हाला, तुम्ही तुमच्या आईसोबत व्हिडिओ बनवा. ती बोलतच नाही ग ताई, काय करू मी, बोलत नाही मला, आणि कशी व्हिडिओ बनवू मी तिच्यासोबत. तशी बसती या, तशी पांघरून बसती या, मी मोबाईल चालू केला की तशी बसती या, मग कसा करू व्हिडिओ तिच्यासोबत. हं, तर काही नाही अवघड मानायचं, राग नाही मानित मी बी. आतापर्यंत सैन केलं या, मग आता काय झालं नाही सैन करायला, करते सैन आता बी. तिच्या मनासारखंच वागले आतापासून. काय सांगावं तुम्हाला. बापाला बी बोलत नव्हती हो माझ्या, मरून जाऊस तर बी मरून गेला बाप माझा, पण बोलली नाही माझी माय माझ्या बापाला. असंच केलं तर माझ्या म्हणीच, मला जशी करती का तसंच बापाला बी केलं.